ध पप्पा मम ग ग रे रे सा सा नि नि ध ध पप्पा मम ग ग रे रे सा सा नि नि ध ध ग म प नि प प ग म प नि प प दुसरी रमाना मनमथासी पंचाचार्य करू प्रथम मन पंचाचार्य करू प्रथम मान पंचाचार्य करू प्रथम मन पंचाचार्य करू प्रथम मान पंचाचार्य करू प्रथम मन दुसरे नमन मनमथा दुसरे नमन मनमथासी पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरे नमन मनमथाचे दुसरे नमन मनमथाचे पंचाचार्य करू प्रथम नमन दुसरी नमन मनमथासी त्यांच्या कृपादाने एकतीचा विस्तारू आचार्य सद्गुरु आम्हाला गे कैलासी राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी जळाली कारण्य सिंधू भव दुःखारी तुझ वीर शंभू मज कोण तारी श्री गुरुचरण सरोज रजा निज मन मुकुर सुधारी बरे नवर गुबर विमल जशु जोदाय कपलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु क्लेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती दुख भंजन मारुति नंदन दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत के बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम की काज सवारी सिया राम की काज सवारी मेरा कर उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती वारंवार पवन सुत उनके वारंवार पवन सुत विनंती वारंवार पवन सुत विनंती वारंवार पवन सुत विनंती वारंवार हिची दान दिगा दिवा तुझा विसरण व्हावा धनद्रव्य नको दिवा संताची पायी ठेवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वीर शिव संप्रदायाचे कनिष्ठ स्थान असणारे ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबर यांनी वारकरी संप्रदायाचा पाय रचला आणि तुकोबर कळस झाले त्याप्रमाणे वीर शिव संप्रदायामध्ये मनमत मौलीने पाय रचला आणि लक्ष्मण महाराज कळस झाले आणि असे कलस्थ स्थानी असणारे लक्ष्मण महाराज यांचा 4 चरणाचा अभंग जीवनामध्ये माणसाने देवाकडे मागणी मागताना काय मागावं असा अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे शिवहार शिवहार स्वाहार स्वाहा स्वाहार 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 अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तुझा आपल्या गावामध्ये गेली किती वर्ष झाली हो सप्त्याला 3 वर्षापासून चालत असलेले शिव महापुराण आहे त्याच्या अमृत मुखातून तुम्ही सगळे शिव महापुराण कथा श्रवण करता अशी असणारी नामदेव महाराज जिमी गावकर यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा आणि यांच्या अमृत मुखातून चालत असलेली शिव महापुराण कथा आहे तसं ज्यांनी या कथेचं आयोजन केलं असेल
अशी असणारी शिवभक्त परायण किशन अप्पा गुराप्पा मारकोळीत धामणगाव आपल्याच गावचे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तसेच त्यांचा सगळा परिवार या कार्यासाठी या ठिकाणी लागलेला आहे. खरं तर कोणतं कार्य म्हणावं, सप्ताह म्हटला की कोणतंही कार्य म्हटलं, कारण शिवमहापुराण साधी गोष्ट नाही. आपल्या सगळ्याला शिवमहापुराण कथा करण्याचं, श्रवण करण्याचा योग आलेला आहे. साक्षात भगवान शिवाच्या मुखामधून निरूपण झालेली कथा म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. माणसाच्या जीवनातील व्यथा दूर करणारी कथा, दूर करते जीवनाची व्यथा अशी शिवमहापुराण कथा. आणि ही कथा आपल्याला श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि म्हणून ज्याने कीर्तन आयोजित केलं, असे किशन आप्पा असतील, त्यांचा परिवार असेल किंवा सर्वच गावकरी मंडळ असतील, तुम्हा सर्वांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन इथे उपस्थित असणारे पेटीवादक बाबा असतील, मृदुंगाचारी भैया असतील आणि तसेच सर्वच गायनाचारी आपल्याच गावचे, काही सेलू गलांडे तिकून आलेले आहेत आणि म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आता कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर बाहेरगून आलेले सगळेच भजनी मंडळ असतील, तसेच आमचे आदरणीय असणारे आमच्या सोबत आलेले मठपती गुरुजी असतील, त्यांचे सुद्धा आभार. या कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर ज्याने तुम्हा आमच्या धर्म द्याला उजेडात आणण्याचे कार्य केलं, अशी असणारी संत शिरोमणी संत शिवयोगी मनमत माऊली यांच्या पावन चरणी नतमस्तक होऊन, माणसाने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत कसं जगावं हे ज्या मनमत माऊलीने तुम्हा आम्हाला शिकवलं. नवी नवी स्त्रियांनी कसं आचरण करावं, स्त्रिया सुचिरभूत असाव्या सदा, भविस्पर्श करून कदा, जरी संसारी असे आपदा तरी आचारा सोडू नये. प्रत्येक स्त्रीने कसं जीवन जगावं. अहो एवढंच नाही, ज्या मनमत माऊलीनं स्त्रीनं आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक सुद्धा करू नये, स्नान केल्या विना स्वयंपाक, केल्या अनाचार पातक, सांगे असे शास्त्राधिक धर्मग्रंथी सांगता. हे ज्या मनमत माऊलीनं तुम्हा आम्हाला शिकवलं, त्या मनमत माऊलीच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन, ज्याने क्रांतीचा ज्योत गावात नाही, शहरात नाही, महाराष्ट्रात नाही, काय जगामध्ये पेटवला, द वर्ड ऑफ सन, उगवता सूर्य ज्याला म्हटलं, अशी असणारी क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे दिव्य चरणी नतमस्तक होऊन, ज्याने वयाचे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, वयाचे 104 वर्ष आपला देह या परमार्थासाठी जिजवला, अशी असणारी आचारवंत, प्रतिभावंत, विचारवंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज गुरुमाऊलीच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन, सर्वच रेणुकाचार्यदीपासून पंचाचार्यदीपर्यंत प्रत्येकाच्या पावन चरणी नतमस्तक होऊन सर्वांना हात जोडून विनंती. या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असणारे सर्वच असतील, सर्वांचे मनापासून आभार. आणि म्हणून सर्वांना विनंती, जोपर्यंत आपले कीर्तन चालू आहे, सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नाम, हेच तुमच्याकडे 2 तास काम. लक्षात आले ना? कारण टाळी वाजवली तरच कीर्तन टायमार सुटणार, नाही तर नक्कीच तांबडं फुटणार. एक जण म्हणे तांबडं फुटणार मी उठणार, अरे तू उठणार तर संसारातून कसं सुटणार. शिवहार 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 शिवहार. ऐका, देवाचं नाम घेऊन कीर्तनाला उभे, तुझे नामरी घेऊन उभा राहील, रे घेऊन उभा राहील कीर्तनी, उभा राहील कीर्तनी, उभा राहील कीर्तनी. तुझे नाम रे घेऊन उभा राहील कीर्तनी, उभा राहील कीर्तनी, उभा राहील कीर्तनी. तुझे नामरी घेऊन उभा राहील कीर्तनी. किंवा काही नाही पाठांतर केवळ अन्याय पामर, अंगी नाही ताल सुर, गाव वाटतो शंकर, अशी माझी अवस्था आहे. म्हणून मातेच्या वात्सलीने बालकाचा घास गोड म्हणून श्रवण करावा, अशी तुम्हाला विनंती. शिवहार 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 शिवहार. ज्या लक्ष्मण महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे, असं म्हणतात की ज्या संतांचा अभंग सेवेकरता निवडतो त्या संताचा परिचय देणं फार महत्वाचं आहे. मग कोण लक्ष्मण महाराज?
आणि का देवाला मागणी मागतात? एक तर संत मागत नाही पहा, संत एकतर मागत नाही आणि मागतात ते जगाच्या कल्याणासाठी किंवा देवाचा विसर होऊ नये, हे संत मागणं मागतात. मग ज्या संताचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्या संताचं जीवन परिचय काय आहे? लक्ष्मण महाराज ज्या वेळेला कृष्णापा आणि जिजाबाई यांच्या पोटी ज्या संताचा जन्म झाला ते संत म्हणजे लक्ष्मण महाराज. आणि ज्या वेळेला लक्ष्मण महाराज जन्माला आले त्यांचे आई वडील लिंगाची पूजा करायचे, भस्म कपाळावरती धारण करायचे, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा धारण करायचे आणि आपल्या लक्ष्मणाला घेऊन ते इष्टलिंगाची पूजा करायचे. आणि ज्या वेळेला गळ्यातल्या लिंगाची पूजा लक्ष्मण महाराजांचे आई वडील करू लागले, एके दिवशी लक्ष्मण महाराजांनी आईबाबाला विचारलं, आई बाबा तुम्ही काय करता, हातामध्ये काय आहे आणि कशाची तुम्ही पूजा करता? कारण लक्ष्मण महाराज लहान होते आणि काहीच त्यांना ज्ञान नव्हतं. पण त्यावेळेला लक्ष्मण महाराजांच्या आई वडिलांनी सांगितलं, बाळा हे आपल्या गळ्यामधलं लिंग आहे जे गुरुने आपल्याला दिलेलं आहे आणि त्या लिंगाची पूजा आपण केली पाहिजे. आता पूजा करावी, किती वेळा करावी? परमरेषामध्ये तुम्ही वाचला असेल, किती पूजा सांगितल्या मनमत माऊलीनं? 6 वेळा पूजा सांगितल्या. कोणती पूजा कधी करावी? 6 वेळा पूजा करी सहजा, त्या वेळा कोण कोण उजा, जेणे मी निरूपी संत शिवराजा निरूप तुझ. कोणती पूजा कधी करावी ही सुद्धा माझ्या मनमत माऊलीने सांगित. पहिली पूजा ऋण धिकारी, प्रहर दिन आल्या दुसरी, 2 प्रहराती तिसरी, चौथी तिसरी प्रहरी कीजे. 5वी कधी करावी? 5वी सायंकाळी कीजे. 6वी पूजा मध्यरात्री, करावे आळस न करी लिंग पूजेसी. या 6 पूजा माझ्या मनमत माऊलीने तुम्हा आम्हाला शिकवल्या. पण आपल्याला 6 पूजा घडतात का हो? कोण कोण 6 पूजा करतात? हातवरी करा. आजीच्या नावाने गजोरदार टाळी वाजवा. 6 वेळा पूजा करतात आजी मा. या जगात कोणीच नसेल 6 वेळा पूजा करणारे. पण असो, खर तर 6 वेळा पूजा माझ्या मनमत माऊलीने सांगितल्या, पण आपल्याला 6 वेळा नाही घडत. मग निदान 3 वेळा तरी कराव्या. किती वेळा सांगितल्या मनमत माऊलीनं? 3 वेळा. 6 वेळा पूजन घडती जरी, तरी त्रिकालिंग अर्चना करी. त्रिकाळ नाही घडती जरी, तरी तो पशु जरी जीवन. त्याला 6 वेळा पूजा नाही घडत ना, त्यांना 3 वेळा करा. पण ज्याला 3 वेळा घडत नाही ना, तो पशु जड जीवाय. शिवार 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 कारण लिंगाला कधी कमी समजायचं नाही. अहो लिंगापासून जग निर्माण झाले, लिंगापासून शक्ती झाली, तेव्हा पृथ्वी स्थिती झाली. किंवा हे लिंग बोलल्याच्या नंतर वेद सुद्धा बोलते. माऊलीने सांगितले, लिंग बोलविल्या वेद बोले, लिंगे चालविल्या सूर्य चाले, लिंगे हालविल्या वायू हाले, सत्ता मात्री लिंगाची. या लिंगापासून जग निर्माण झाले. म्हणून बसवाने वचनामध्ये फार गोड म्हणतात, हे अगम्य अगोचर इष्टलिंगा, इवलास होनी आला माझ्या हाता, ही कुडल संग मनात. म्हणून त्या लिंगाला कधी कमी समजायचं नाही. आणि आपल्याला 6 वेळा नाही पूजा घडत, त्याने 3 वेळा करा. बरं, ज्याला 3 वेळा नाही घडत त्यांनी निदान 1 वेळा करा, पण ती तरी मनापासून करा. शिवार 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 कारण कलियुगातले लोक लय विचित्र महाराज. 1 वेळा पूजा सुद्धा नीट करत नाहीत. करतात का? नाही. कारण आमच्याकडे एक माय माऊली पूजा करण्यासाठी बसायची आणि ज्या वेळेला पूजा करण्यासाठी माय माऊली बसायची, हातामध्ये माळ घ्यायची, गुरुने मंत्र दिलेले जपायची. पण जप करत करत असताना सकाळचा पहार असायचा आणि सकाळच्या वेळेला हातामध्ये माळ घ्यायची, जप करायची. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तितक्यामध्ये असं घडलं, दारावरती या ठिकाणी दूधवाला आले आणि दूधवाला आवाज येतो, दूध घ्या दूध. ही माय माऊली जप राहते बाजूला आणि सुनबाईला आवाज येते, सुनबाई जा पातेलं घेऊन. दूधवाला आले, सुनबाई जाते, दूध घेऊन येते, मग जप सुरू होते. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तितक्यामध्ये असं घडतं, सकाळ सकाळी कोथरीमल येतो. कोण येतं? कोथरीमल. आपल्याला माहिती भाजीला कोथरीमी शिवाय शोभा नाही. मग त्यावेळेला
आपल्या नातवाला आवाज देते, पोरा अरे जा 5 रुपये घेऊन कोथरीम घेऊन ये. पोरग कोथरीम आणते. पुन्हा जप सुरू होते, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. याचाच अर्थ काय? देवाने तुम्हाला इतका गोड जन्म दिलाय आणि तरी त्याचे उपकार आपल्याला कळाले नाही. निदान माणसाने एक वेळा पूजा करावी, पण ती तरी मनापासून करावी. काय सांगत होते? ज्या वेळेला लक्ष्मण महाराजांचे आई वडील लक्ष्मण महाराजाला या ठिकाणी सांगू लागले, लक्ष्मणा हे गळ्यामध्ये जे लिंग आहे त्या लिंगाची पूजा करावी लागेल आणि लक्ष्मण महाराजांनी हातामध्ये लिंग घ्यावं आणि त्या लिंगाची पूजा करावी. बाळवाण्याचा जन्मला बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला. पूजा करे तो बसाला, पूजा करे तो बसाला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला. पूजा करे तो बसाला, पूजा करे तो बसाला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला, बाळवाण्याचा जन्मला. पूजा करी दिलेला, पूजा करी दिलेला, बाळवाण्याचा जन्मला, पूजा करीत बैसला, पूजा करीत बैसला, पूजा करीत बैसला. महाराज म्हणतात, बाळवाण्याचा जन्मला पूजा करीत बैसला. आणि मग लक्ष्मण महाराजांनी हातामध्ये लिंग घ्यावा आणि पूजा करावी. अशाच प्रकारे लक्ष्मण महाराज जसे मोठे मोठे होऊ लागले तशी तशी शिवनामाची शिवभक्तीची आवड लक्ष्मण महाराजांना लागत गेली. पण ज्या वेळेला लक्ष्मण महाराजांचे वडील दुकानाचा व्यवसाय सांभाळत होते, एका मारवाडी काकाजीच्या घरी दुकानाचा व्यवसाय सांभाळत होते आणि तो व्यवसाय करत असताना लक्ष्मण महाराजांचं मन सतत देवाच्या चिंतनामध्ये विषयी मन गुंतले बाष्कळ सर्वदा तळमळ करीत असे. किंवा लक्ष्मण महाराजांचं मन देवामध्ये एवढं रमलेलं होतं. आसनी शयनी भुजनी गमनी प्रेमेशुल पाणी स्मरावाहो. उठता बसता खाता पिता फक्त भगवान शिवाचं नाम आपल्या मुखामध्ये यायला लागलं. आणि ज्या वेळेला लक्ष्मण महाराज फक्त भगवान शिवाचं नाम घ्यायला लागले, दुकानामध्ये या ठिकाणी नुकसान झालं आणि त्यावेळेला त्याने हकलून लावलं. मग लक्ष्मण महाराजांना विचारायला, आपण कुठेतरी निघून जावं. मग कुठेतरी जायचं म्हणजे कुठे जायचं? मग त्यावेळेला लक्ष्मण महाराज विचार करू लागले, शिवहार शिवहार शिवार शिवार साखरखेड्यामध्ये लक्ष्मण महाराजांनी कीर्ती ऐकलेली होती आणि ती कीर्ती ऐकून लक्ष्मण महाराज साखरखेड्याला गेले. ज्या वेळेला लक्ष्मण महाराज साखरखेड्याला गेले, तिथले स्वामी होते गंगाधर स्वामी, त्यांची भेट घेतली. त्यांना भेटले, विचारलं त्यांनी कुठं जायचंय, कुठून आला? त्यांनी सांगितलं, मायापुरीहून आलो, उदासपुरीला चाललोय, एवढंच उत्तर दिलं. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये करुणा जागृत झाली आणि त्यांनी विचारलं की काय करायचं जीवनामध्ये? सांगितलं, मला या ठिकाणी सद्गुरूची सेवा करायची, देवाची सेवा करायची आणि जीवनामध्ये संसारामध्ये कधीच पडायचं नाही. मग त्यावेळेला गंगाधर स्वामीने आश्रय दिला आणि फलसिद्धरायाची सेवा लक्ष्मण महाराज करू लागले. आपण जर आज साखरखेड्याला गेलं ना, त्या साखरखेड्यामध्ये फलसिद्धरायाच्या ठिकाणी समाधी आहे. कारण फलसिद्धराया म्हणजे ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर कार्य सिद्ध होतं. सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय, धरावी ते पाय वेगे प्रेमे, अशी असणारी फलसिद्धराया आणि यांची सेवा लक्ष्मण महाराज करू लागले. ज्या वेळेला सेवा करू लागले लक्ष्मण महाराज त्यांचा जप करू लागले. आपण सुद्धा त्यांचा जप केला पाहिजे. एकदा सवारे वर हात करून प्रेमाने ठिकाणी टाळी वाजवायची. प्रत्येकाला देवाने हात दिलेत ना, मग प्रत्येकाने तो जप करायचा.
सर्वांनी वर हात करून ओम नमो भगवते तुलसीदाय ओम भगवते तुलसीदाय ओम नमो 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 भगवते तुलसीदाय लक्ष्मण महाराज पलसीदायांचा जप करू लागले. ओम नमो भगवती पलसीदाय. आणि ज्या वेळेला जप करू लागले ओम नमो भगवती पलसीदाय ओम नमो भगवती पलसीदाय ओम नमो भगवती पलसीदाय. ज्या वेळेला जप करू लागले पलसीदाय प्रगट झाले आणि सांगितलं लक्ष्मणा अभंगाची निर्मिती करा. त्यावेळेला लक्ष्मण महाराजांनी सांगितलं मी अज्ञानी आहे आणि मी काय अभंग लिहू. त्यावेळेला पलसीदायांनी लक्ष्मण महाराजांच्या जिभेवरती बोट ठेवलं. जसं जिभेवरती बोट ठेवलं तशी त्यांची वाणी अमृतासारखी झाली आणि लक्ष्मण महाराजांनी 5509 अभंगाची निर्मिती केली. आणि अशी असणारी लक्ष्मण महाराज ज्या वेळेला देवाकडे जातात देवाला मागणी मागतात. देव त्यांना म्हणतात की काहीतरी मागा. त्यावेळेला लक्ष्मण महाराज मागतात अभंगाचं प्रथम चरण. हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा दान दे गा देवा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा हॅलो हे दान दे गा देवा तुझा विसर नवावा हे हो विसर नवा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा तुझा विसर नवावा तुझा विसर नवावा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा हे दान दे गा देवा दे गा देवा वाह. महाराज म्हणतात हिची दान दिगा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागणी मागतात लक्ष्मण महाराज माझ्या जीवनामधून तुझं कधीच विसरून. खरं तर मागणी कोणाला करावी मागणारा सुद्धा अधिकारी पाहिजे आणि ज्याच्याकडे आपण मागायलो तो सुद्धा अधिकारी असला पाहिजे. एखाद्याच्याकडे आपण तूप मागावं आणि त्याच्याकडे दूधच नसावं जमेल का हो? नाही जमणार. म्हणून मागणारा सुद्धा ठिकाणी अधिकारी असला पाहिजे आणि देणारा सुद्धा अधिकारी असला पाहिजे. मागणारा ही या ठिकाणी अधिकारी असला पाहिजे आणि देणारा उदार असला पाहिजे. कसं असला पाहिजे उदार असला पाहिजे. म्हणजे जे मागेल ते दिलं पाहिजे. मग जे लक्ष्मण महाराज देवाकडे जाऊन मागणं मागतात ते देव किती उदार आहे हो? भगवान शिवाचा जर विचार केला किती उदार आहे देव. कारण भस्मासुरासारख्या दैत्याला भगवान शिवानी वरदान दिलेलं आहे. ज्या वेळेला भस्मासुराने भगवान शिवाची भक्ती केली आणि त्यावेळेला मागणं मागितलं देवा काय मागितलं भस्मासुराने ज्याच्या मस्तकी मी हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल. भगवान शिवजी म्हणले तथास्तु. तो ज्याच्या मस्तकी हात ठेवू लागला तो भस्म होऊ लागला. शेवटी त्याच्या मनामध्ये माता पार्वतीविषयी कामना जागृत झाली आणि तो भगवान शंकराच्याच मागे लागला आणि त्यांच्याच मस्तकी हात ठेवू लागला. पण ज्या वेळेला देवाच्याच मस्तकी हात ठेवू लागला त्यावेळेला भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केलं आणि देवाला त्यापासून
वाचवलं. विचार करा, भगवान शिव राक्षसाला सुद्धा वरदान देणारे आहे आणि म्हणून त्या भगवान शंकराकडे लक्ष्मण महाराज मागणं मागतात. आणखी द्या भगवान शिवाला कोणी काय मागितलं? ज्या वेळेला रावणाने लंका मागितली. आता विचार करा, रावणाची लंका नाही, लंका कोणाची? तर माझ्या भगवान शिवाची. मग रावणाकडे कशी आली? ज्या वेळेला माता पार्वतीने भगवान शिवाकडे हट्ट केला, देवा या जगामध्ये सगळ्याच देवाला घर आहे, प्रत्येकाला राहायला घर आहे, धामणगाव मध्ये सगळ्यालाच घर आहे पण आपल्यालाच घर नाही, अशी माता पार्वती म्हणायला लागली. मग त्यावेळेला माता पार्वतीला भगवान शिवजी समजवू लागले, काही घराची गरज नाही, प्रत्येकाच्या मनामनामध्ये मी राहतो, हीच माझं घर आहे. पण माता पार्वती म्हणली, नाही देवा, आपलं सुद्धा घर पाहिजे. आता बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि योगी हट्ट पुरवावाच लागतो. त्यावेळेला भगवान शिव म्हणले, ठीक आहे. माता पार्वतीसाठी भगवान शिवानी घर बांधायचं ठरवलं. आता देवाला घर बांधायचं, देवाला विटा आणावं लागतील का? सिमेंट, वाळू, काहीच गरज नाही. भगवान शिवाने आपला वर हात केला, जसा हात वर केला तशी सुंदर नगरी तयार झाली, सोन्याची नगरी तयार झाली. पण भगवान शिवाने विचार केला, या नगरीमध्ये राहण्या अगोदर आपण यज्ञ केला पाहिजे, पूजा केली पाहिजे. मग कोण करणार? सगळ्यात ज्ञानी कोण? तर त्यावेळेला सगळ्यात ज्ञानी होता रावण. रावणाला बोलवलं, रावणाने सुंदर अशी पूजा केली. भगवान शिव प्रसन्न झाले. रावणा, माग का हवं? रावणाने सांगितलं, देवा ज्या नगरीमध्ये मी पूजा केली ना, ज्या सोन्याच्या नगरीमध्ये मी पूजा केली ना, ती नगरी मला देऊन टाका. शिवजी म्हणले, तथास्तु. म्हणून शंभू ऐसा बोला नाही कोणी देव, फार कृपाळू स्वामी माझा. भक्ती केली रावणाने, राज्य दिले त्याला, श्री सीता आत्मलिंग देता नाही शिव भ्याला. अशी भगवान शिव आहे आणि त्या भगवान शिवाकडे लक्ष्मण महाराज मागणी मागतात. आता पहा, संताची मागणी काय? देवाचं विसरू नये, हेची दान दिगा देवा, तुझा विसरे न व्हावा, माझ्या जीवनामधून तुझा कधीच विसर होऊ नये, हे लक्ष्मण महाराज मागतात. पण आपला जर विचार केलाय का, धामणगाव मध्ये एखाद्या व्यक्तीला देव प्रसन्न झाला आणि सांगितलं माग का हवं, तुम्ही काय मागाल? काय मागाल? कोणी म्हणाल, देवा मला बंगला दे, मला गाडी दे, नको त्या गोष्टी मागतात. अहो नवे महाराज, एकाला देव प्रसन्न झाला. आता आपल्याकडे सेलूगाव मध्ये एकाला देव प्रसन्न झाला. देव म्हणले माग का हवं? तू म्हणे देवा द्यायचं ना, मला एक दे. देव म्हणे काय द्यायचं? त्यावेळेला त्यानं सांगितलं, देवा सकाळपासून शेतामध्ये आलोय, काय मागणं मागितलंय का? सकाळपासून शेतामध्ये आलो, तंबाखू आणला पण चुना चांगला नाही. याचा अर्थ आपल्याला काय मागावी कळत नाही. अहो दोन शेजारी होते, दोघांमध्ये एवढा विरोध होता. एकाने अन्नदानाला 1000 रुपये दिले, दुसरं 2000 द्यायचे. एकाने 1 लाख दिले, दुसरं 2 लाख द्यायचे. इतका विरोध. त्यामधल्या एकाने ठरवलं, मी देवाची भक्ती करणार आणि देवाला प्रसन्न करून घेणार. मग कोणत्या देवाची भक्ती? मग त्यानं ठरवलं भगवान शिवाची भक्ती करायची. आणि त्यावेळेला त्यानं भगवान शिवाची भक्ती करण्यास सुरुवात केली. शिव माझा माझा असं भजन करण्यास सुरुवात केली. शिव माझा 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 माझा, शिव माझा ने शिवाचा, शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा, शिव माझा मी शिवाचा, शिव माझा मी शिवाचा, शिव माझा मी शिवाचा, शिव माझा मी
शिव माझा मी शिवाचा शिव माझा 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 शिव माझा मी शिवाचा मी शिवाचा त्याने जप करण्यास सुरुवात केली. शिव माझा 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 शिव माझा शिव माझा मी शिवाचा. ज्यावेळेला शिव माझा मी शिवाचा भजन करण्यास सुरुवात केली आणि आता 36चा आकडा असणारा त्याचा शेजारी त्यानं विचार केला, यानं जर देवाची भक्ती केली, देवाला प्रसन्न करून घेतलं, काय मागल, मग त्यापेक्षा आपणही देवाची भक्ती करावी. यानं सुद्धा सुरू केलं आणि ज्या वेळेला यानं सुद्धा भगवान शिवाची भक्ती करण्यास सुरुवात केली, घडलं असं त्याने सुरुवातीला देवाचा जप करण्यास सुरुवात केली. भगवान शिव त्याच्यात प्रसन्न झाले. म्हणे माग का हवं? तो म्हणे देवा आधी माझ्याकडे नाही शेजाऱ्याकडे जा, तर मी विचार करतो. देव शेजाऱ्याकडे आले, माग का हवं? तो म्हणला असं काहीतरी मागावं ज्याने शेजारीचं नुकसान होईल. काय मागावं? त्याने सांगितलं, हे देवा माझा एक हात जाऊ दे, एक डोळा जाऊ दे आणि एक पाय जाऊ दे. भगवान शिव म्हणले तथास्तु. याचा एक हात गेला, एक डोळा गेला आणि एक पाय गेला. देव त्याच्या शेजारी पशाले. म्हणजे काय हवं? त्याने विचार केला, यानं चांगलं काही मागितलं असेल, बंगला मागितला असेल, मग याला जे मागितलं त्याच्यापेक्षा दुप्पट मी मागतो. काय मागतो? दुप्पट. याला वाटलं देवाने याला बंगला दिला असेल तर मला 2 देईल, याला गाडी दिली असेल मला 2 गाड्या येतील. म्हणून यानं सांगितलं, देवा माझ्या शेजाऱ्याला जे दिले ना त्याच्यापेक्षा दुप्पट मला दे. भगवान शिव म्हणले तथास्तु. याचे दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले, दोन्ही डोळे गेले. सांगण्याचं तात्पर्य काय, माणसाला काय मागावे कळत नाही, पण संताला माहित असतं. म्हणून संत त्या ठिकाणी जीवनामध्ये देवाकडे मागणी मागताना एकच मागणी मागतात, देवा माझ्या जीवनामधून तुझा कधीच विसर होणे हिची दाना देगा देवा, तुझा विसर न व्हावा. का धनाच्या अपेक्षा नाही, अभंगाचं दुसरं चरण. धन दर्वे नको देवा 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 संताची पायी ठेवा 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 धन दर्या नको देवा धन नको देवा धन नको देवा धन नको देवा नको देवा. महाराज म्हणतात, धनद्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. धन नको, द्रव्य नको. कारण धनाचा जर विचार केला 15 काळोख धनाच्या पाठीमागे. कारण धन सोबत येतं का? अहो येत नाहीये. आपण जर विचार केला द्रव्य सुद्धा सोबत येत नाही, पैसा सुद्धा येत नाही. कारण मेल्यानंतर पहा, आपण जीवनामध्ये किती पैसा कमवा, लाख करोड कमवा, मेल्यानंतर कपाळावरती किती देतात तो लोक? 1 करोड, लाख, हजार सुद्धा नाही म्हणा, 10 रुपये सुद्धा नाही, 1 रुपयाला येत. आणि म्हणून मेल्यानंतर कपाळावरती फक्त 1 रुपया देतात. म्हणून आपल्यासोबत काहीच येणार नाही. धनद्रव्य नको देवा. का तर धन आपल्या सोबत येणार नाही, द्रव्य सोबत येणार नाही. मग काय पाहिजे? संताची पायी ठेवा, संताच्या पायी ठेवा. का तर त्याचं कारण आहे. आपण जर विचार केला, संताचे आणि गुरुचे पाय इतके महत्वाचे आहे. पायीचे तारक, पायीचे तारक, भवाचे हारक सद्गुरुनाथ. एक तर सद्गुरूच्या पायापाशी माणसाने बसलं पाहिजे किंवा संताच्या पायापाशी बसलं पाहिजे. माणसाने संगतीमध्ये जरी जगायचं ना, तर कुणाच्या संगतीमध्ये? संतन के संग लागे. संगती करावी सदा सजना
संगती करावी सदा सजना हो संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची सावली नसावी कदा दुर्जनाची सावली नसावी कदा दुर्जनाची सावली नसावी कदा दुर्जनाची सावली नसावी कदा दुर्जनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची संगती करावी सदा सजनाची महाराज आपल्याला सांगतात संगत करायची ना सज्जनाची करावी, कारण आपल्या जीवनामध्ये सावली दुर्जनाची नसावी. आणि म्हणून संगत चांगल्याची केली पाहिजे. का तर संगतीचे परिणाम असतात. पहा आता आपण एखादं काम करेल महिला मंडळ, धुणं असो भांडे असो, करता की नाही तुम्ही? का नवऱ्याला करायला होता करता ना? तर धुणे भांडे करत असताना आपल्याला लक्षात येतं काम करता करता आपले हात सुद्धा स्वच्छ होतात की नाही? प्रत्येकाचे हात सुद्धा स्वच्छ होतात. तसंच चांगल्याच्या संगतीमध्ये माणसाने गेले तर आपण सुद्धा चांगलेच होऊ. शिभार शिभार श्वार 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 श्वार. कारण किती बी भारी आपण 1 किलो 2 किलो कांदे आणा आणि त्या कांद्यामध्ये 1 नासका कांदा टाका की बाकीचे जे कांदे सगळे सडून जातात. त्याचं कारण एवढे संगती. म्हणून माणसाने संगती चांगली केली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात धनद्रव्य नको देवा संताची पायी ठेवा. फक्त आम्हाला पायी ठेवायचं असेल ना तर संताच्या पायी ठेवा. आणि म्हणून आणखी काय मागणं मागतात तर देवा माझ्या मुखामध्ये सतत तुमचं नामस्मरण घडो. अभंगाचं 3रं चरण. मुखी नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखी नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा मुखे नाम स्मरण करवा करवा तसे बाई ठेवा मुखी नाम स्मरण करवा तुमचा विसर न पडू देवा. मुखी नाम स्मरण करवा तुझा विसर न पडू देवा मुखी नाम स्मरण करवा तुझा विसर न पडू देवा तुझा विसर न पडू देवा मुखी नाम स्मरण करवा 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 हो हो वाह एकदा जोरदार टाळी होत्या. आणि म्हणून महाराज म्हणतात मुखी नाम स्मरण करवा तुमचा विसर न पडू देवा. माझ्या मुखामध्ये तुमचं नाम यायला पाहिजे. कुणाचं? देवाचं नाम. का आपल्या मुखाने देवाचं नाम का घेतलं पाहिजे? कारण आहे नामा वाचुनी अनेक साधन करिता ती मन नावरीची. आपण त्या भगवान शिवाचं नाम घेतलं पाहिजे. लक्ष्मण महाराजांचा सिद्धाचा शिवपट जर आपण पाहिला तर लक्ष्मण महाराज म्हणतात जीवनामध्ये कसं जगावं, काय करावं आणि कुणाचं नाव घ्यावं. तर पहिल्या अभंगामध्ये लक्ष्मण महाराज सांगतात शिवमनी स्मरा शिवमनी स्मरा
प्रेमे उच्चारा प्रभू नाम, शिवनामसे सर्वदा मंगल, पापाचे निर्मूळ करीनाम, पुण्याची गणना करविना कुणा, ब्रह्म सनातन भक्तिप्रिय. आणि म्हणून माणसाने नाम घ्यावं ना तर देवाचं घ्यावं. का तर त्याचं कारण आहे. आता आपण एखादं काम करायलो आणि काम करत असताना आपल्या हाताला कामी का मुखाला, हाताला स्वयंपाक आपण करायलो तर उंडा चुरायलो कशाला कामी, हाताला. पण आमच्या इकडली माय माऊली महाराज ज्या वेळेला उंडा चुरत असताना पीठ घ्यायची आणि उंडा चुरत असताना एकच मंत्र म्हणायचे. काय मंत्र म्हणायचे का, काय म्हणायची ती माता माऊली, हल्लच पाहिजे मारलंच पाहिजे. काय म्हणायची, हल्लच पाहिजे मारलंच पाहिजे. घडला असं दुर्दैवाने तिला नवरा भेटला पिणारा. कसा भेटला, पिणारा. आणि ज्या वेळेला नवरा पिणारा भेटला ती स्वयंपाकामध्ये जी सांगायची हाणलंच पाहिजे मारलंच पाहिजे. आणि त्यावेळेला त्याने जो स्वयंपाक खाल्ला भाजीमध्ये मीठ कमी झालं, नवरा तिला इतका आणत होता इतका आणत होता. कशाचे परिणाम आहेत, हाणलंच पाहिजे मारलंच पाहिजे. आमचे बंधुश्री सुद्धा लक्ष देऊन सांगतात कशाचे परिणाम आहेत. ती काय म्हणत होती, हल्लंच पाहिजे मारलंच पाहिजे. त्यापेक्षा ओम नमः शिवाय म्हणलंच पाहिजे. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय. ओम रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. ओ रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वरा शिव सोमेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. शिव सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम मल्लिकाश्वरा शिव मल्लिकाश्वरा, हर हर बोले नमः शिवाय. मल्लिकार्जुना शिव मल्लिकार्जुना हर हर बोले नमः शिवाय. मल्लिकार्जुना शिव मल्लिकार्जुना, हर हर बोले नमः शिवाय. मल्लिकार्जुना शिव मल्लिकार्जुना हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. असं प्रत्येकाने भजन केलं पाहिजे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा वर हात करून प्रेमाने टाळी वाजवून देवाचं भजन करायचं. शंकरारा जय शिव शंकरारा. शंकरारा जय शंकरारा. शंकरारा जय शिव शंकरारा. शंकरारा जय शंकरारा. शंकरारा जय शिव शंकरारा. शंकरारा जय शंकरारा. शंकरारा जय शिव शंकरारा. शंकरारा जय
चौथ्या चरणामध्ये लक्ष्मण महाराज सांगतात, लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा मन माने देवा लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा सदा समा सदा समा सदा समाधान देवा सदा समाधान ठेवा सदा समाधान ठेवा आ आ आ वाह रे 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 सास 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 सानी पमरे ग सानी पमरे ग गम पनि सा सा गम पनि सा आ आ सदा समाधान देवा सदा समाधान देवा लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा लक्ष्मण माने देवा शिवहार शिवाय 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 शिवाय. तर लक्ष्मण महाराज देवाला मागणी मागतात, देवा माझ्या जीवनामध्ये जे मला मिळाले ना त्याच्यामध्ये समाधान मी मानलं पाहिजे. लक्ष्मण म्हणे देवा सदा समाधान ठेवा, धन द्रव्य नको देवा, संताची पायी ठेवा. अशा लक्ष्मण महाराजांच्या 4 चरणाच्या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. हा अभंग असाच असेल याची कल्पना मला नाही, पण जसं मनमत माऊलीच्या आशीर्वादाने, लक्ष्मण महाराजांच्या आशीर्वादाने, सर्व संतांच्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने या अभंगावरती जसं बोलावं तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या कीर्तनाला विराम देण्या अगोदर या ठिकाणी काही गायनाचार्याची फरमाईश आलेली आहे की छत्रपती शिवाजी राजांचं बोलावं का, तर त्याचं कारण आहे. आता 19 फेब्रुवारी जवळ आलेली की नाही, प्रत्येक जण जयंती धूमधडाक्यात साजरी करतात. पण ज्या राजाची जयंती आम्ही साजरी करतो ते का जीवनामध्ये माणसाला संसार आणि परमार्थ नाही झाला तर नका करू.
पण जीवनामध्ये कर्म करायचं असतील ना तर क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी केली पाहिजे. काय कर्म केले क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर राजांनी? आणि विचारायचं असेल ना जास्त सह्याद्रीकडे आणि विचारा की कोण होते माझे बसवेश्वर राजा. अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचारायचं सह्याद्रीला माझा बसवेश्वर कसा होता, माझा बसवेश्वर कसा होता. बसवेश्वर कीर्तीची 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 बसवेश्वर कीर्तीची वीज कडकली लिंगायत धर्माची ध्वजा फडकली, सर्व जाती धर्माची ध्वजा फडकली. बसवेश्वर कीर्तीची कीर्ती, जाती धर्माची ध्वजा फडकली, सर्व जाती धर्माची ध्वजा फडकली, सर्व जाती धर्माची ध्वजा फडकली. काय कर्म केले बसवेश्वर राजांनी? आणि दुसरे जर कर्म आपल्याला विचारात घेण्याचं असेल तर छत्रपती शिवाजी राजांनी काय कार्य केले? छत्रपती शिवाजी राजा, लोक म्हणतात शिवाजी राजे काय देव होते का? काय म्हणतात लोक? शिवाजी राजे काय देव होते का? पण आज त्यांच्यामुळे मंदिरातला देव जागा आहे ना, ते शिवाजी राजे होते. काय कर्म केले असतील छत्रपती शिवाजी राजांना? अरे 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहे. पण एकही मंदिर नसताना ज्यांनी सर्वांच्या हृदयामध्ये मंदिर केलं तो राजा म्हणजे शिवाजी राजा. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. दैतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. बालपणाने लढले मावळे बळून त्या राजावर, बालपणाने लढले मावळे बळून त्या राजावर, राजावर, राजावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर शिवरायाच्या गडावर आता भगवा फडकला, शिवरायाच्या गडावर आता भगवा फडकला, भगवा 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 भगवा. आता मराठा मराठा भडकला, भगवा फडकला, आता मराठा भडकला, भडकला ता मराठा धडकला, भगवा भडकला ता मराठा धडकला. एक रायाच्या संगतीला हो आलं सैनिक कोण कोण आला सैनिक कोण कोण आला सैनिक कोण कोण संग बाजीला घेऊन आले मावळ्याला घेऊन, अरे मावळ्याला घेऊन, अरे मावळ्याला घेऊन. अशा साऱ्या शत्रूचा आता पटक्यात उडवला, अशा साऱ्या शत्रूचा आता पटक्यात उडवला. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. भगवा 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 फडकला,
ऐका, आणखी जर आपण विचार केला, शिवाजी राजे ज्या वेळेला जन्माला यायचे होते आणि त्यावेळेला काय होती अवस्था, या महाराष्ट्राच्या पाठीवरती या ठिकाणी शत्रूने इतकं थैमान घातलं होतं की माणसाला काय, गवताला सुद्धा उगवण्याची भीती वाटत होती. अशा धगधगत्या रणरणत्या वातावरणामध्ये माझी जाऊच्या पोटी शिवरात्र जन्माला आला. अहो लोक म्हणू लागली, किसी के पेट में पाप पैदा होता था, अरे किसी के पेट में पाप पैदा होता था, लेकिन माँ जो वैसी माती यारो, अरे जिसके पेट में बापू का बाप शिवाजी पैदा हुआ था, शिवाजी पैदा हुआ. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची, अन्य होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तर पाटील स्वराजाचे या तळणागडाला, तर पाटील स्वराजाचे या तळणागडाला. छत्रपती शिवाजी महाराज की. बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार, केला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार, दुष्टांचा संहार. त्या अफजलाचा पुतळा त्याने काढीला बाहेर. अफजलाचा पुतळा त्याने काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आय खबर साक्षीला, प्रतापगडाच्या पायथ्याशी आय खबर साक्षीला. छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, हो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापा जन्मला वाघ शिवबा जन्मला. अशी कर्म केली छत्रपती शिवाजी राजा. पण आपल्याला त्यांच्यासारखे आणि क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजासारखे या दोघांसाठी कर्म नाही करता आली तर नका करू. पण सर्वांना विनंती आहे, व्यसनाच्या अधीन कोणी जाऊ नका. कारण काही लोकांना सवय पहा, कीर्तन झालं रे झाला तर पहा, मी कीर्तनामध्ये सांगत असते व्यसन करू नका, दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, तंबाखू खाऊ नका. पण लोक कुठपर्यंत ऐकते तो, कीर्तन होईपर्यंत. कीर्तन झालं रे झालं. काय गायनाचार्याला सवय महाराज आपल्या इथल्या नाही आहे का, बाहेर गावच्या गायनाचार्याला, आमच्या इकडल्या गायनाचार्य सवय महाराज ज्या वेळेला कीर्तन झाले घोंगडीवरती बसलेले असते, गायनाचार्य हातामध्ये तंबाखू, इंग्रज भारतात आले इतक्यामध्ये घड तसं चुना घरी राहतो, शेजाऱ्याला कुचका देतो, चुना दे ना. अरे इंग्रज भारतात आले, चळवळ सुरू झाली. म्हणजे महाराज सांगू सांगू मेला तरी ऐकत. आपली अवस्था कशी झाली, अरे मी मर्द टांगेवाला, मी मर्द टांगेवाला. एक पिक्चर आहे त्यामध्ये गाणं आहे, मी मर्द टांगेवाला, मी मर्द टांगेवाला, अरे दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त सुपर वाला. पण आपलं कसं झाले, अरे मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, ऊपर वाला क्या मारेगा मुझे, मैं एक दिन खुद ही मरने वाला, मैं एक दिन खुद ही मरने वाला. अशी आपली अवस्था झाली. म्हणून प्यालात प्यायचं असेल ना, असा प्याला प्या ज्याचं नाव मी सांगते. आता इथं नाहीत महाराज व्यसनी तरी सांगते, ज्याला कीर्तनाचा आवाज जिथपर्यंत जाते असते कोण व्यसनी तर त्यांना सांगणार, प्यालात प्यायचं ना, असा प्याला प्या. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे तो सुबह उतर जाएगी. अरे लेकिन एक बार मेरे शिव नाम का प्याला पी के तो देख, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. प्याला प्यायचं ना तर शिवनामाचा प्याला प्या, भक्तीचा प्याला प्या.
आणि म्हणून आपल्या गावामध्ये 3 वर्ष झाले शिवमहापुराण चालू आहे. आणि या ठिकाणी शेतामध्ये पण वाटलंच नाही शेतामध्ये, कारण सगळेच ठिकाणी इतके फ्रेश बसलेले आहेत, आनंदाने कीर्तन ऐकत आहे. पण खरं तर आमचीच तब्येत बरी नाही कीर्तन करायचे. पण तुमचा चेहरा पण माझं सुद्धा मन इतकं भरून आलं, असं वाटतं कीर्तन सोडूच नाही. पण कीर्तन नाही सोडलं ना तुम्ही मलाच सोडणार नाही, म्हणून सोडावं लागेल. आणि म्हणून झालेली जी सेवा ज्यांनी कीर्तन आयोजित केलं असेल सर्वच मंडळी असतील, तसेच मुख्य करून ज्यांचं नाव राहिलंय, आपला कार्यक्रम जे युट्यूबला टाकत आहे अशी असणारी जागरे नामाचं असं त्यांचं चॅनल आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून आभार. उपस्थित असणारे मृदुंगाचार्य असतील, पेटीवादक बाबा असतील. इथे काही ठिकाणी महाराज पेटीवादक बाबा विसरले आणि घडलं असं, पेटी मास्तरचे पैसे गेले मृदुंगाचार्याकडे. आता त्यांनी शांत राहू ना, आपल्या इथल्या बाबाला म्हणणं बरं दुसरे पेटीवादकाला. तर त्यावेळेला ते शांत नाही महाराज, पेटी वाजवत वाजतच म्हणू लागले, माझे पैसे कवा दे तू सांग पकवाजा, माझे पैसे कवा दे तू सांग पकवाजा. आता मृदुंगाचार्य शांत असो ना, इथले नाही बरं दुसरीकडचे, कारण ते बी महाराज दिन तर नाही दिन, दिन तर नाही दिन, दिन तर नाही दिन, दिन तर नाही दिन. आता गायनाचार्य शांत असो ना, त्याने सुद्धा सांगितलं महाराज देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक. ऐका, विनोदाचा भाग सोडा. उपस्थित असणारे पेटीवादक असतील, मृदंगाचार्य, गोड अशी गायनाचार्य, एकापेक्षा एक गायनाचार्य. आणि म्हणून सगळ्यांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या सप्ताह ज्याने कीर्तन आयोजित केलं असेल त्यांचे मनापासून आभार. आणि म्हणून उपस्थित असणारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज गुरुमाऊलीचे दिव्य चरणी समर्पित करून, भगवान शिवाच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. गुरुराज माऊली, 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 गुरुराज गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज लक्ष्मण माने देवा, 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 सदा समाधान ठेवा, सदा समाधान ठेवा, समाधान ठेवा, धन द्रव्य नको देवा, धन द्रव्य नको देवा, धन द्रव्य नको देवा, सदा समाधान ठेवा, सदा समाधान
समाधान ठेवा आ आ सदा सवा संताची पायी ठेवा संताची पायी ठेवा पायी ठेवा धन द्रव्य नको देवा धन द्रव्य नको देवा धन द्रव्य नको देवा जय सांब 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 तुझ लागी हेची मागो तुझे रामचंद्र लागो हे संसाराची घाली दे आवडी पाऊले पुत्र कलंद्राचा नको लोभ शरीराचा हे संसाराची घाली दे आवडी पाऊले नको लोकांती कांती नको परनारी संगती दुखे हे संसाराची घाली दे आवडी पाऊले मने मनमाता